नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गुरुपडे। आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये दररोज वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण तयार करून तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला दररोजचा जो काय डेटा आहे चालू घडामोडीच्या निगडीत हा आपल्याला मिळत आहे आणि या माध्यमातून आपली जी काय चालू घडामोडीची तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि आजचा आपला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहूयात मित्रांनो। बघा, व्यवस्थित क्लिअर करा। पहिला प्रश्न काय म्हणत आहे तर 11व्या आशियाई जलचर अजिंक्य स्पर्धा 2025 ला पार पडल्या, लक्षात घ्या। आणि आशियाई जलचर अजिंक्य स्पर्धा या ज्या आहेत या स्पर्धेची आवृत्ती कितवी होती असं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। तर ती आवृत्ती 11वी होती मित्रांनो। आणि या आवृत्तीमध्ये या स्पर्धेमध्ये चीनचा क्रमांक कितवा मिळाला आहे किंवा चीन कितव्या क्रमांकाला आलेला आहे तर चीन हा पहिल्याच क्रमांकाला आलेला आहे किंवा पहिलीच त्याने बाजी मारलेली आहे, हे पण लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। पुढे बघा, सुप्रीम कोर्टाने थेट जिल्हा न्यायाधीश पदासाठी, कोणत्या पदासाठी? जिल्हा न्यायाधीश पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान अनुभव किती वर्षाचा ठरवला आहे हे आत्ताच घडलेलं आहे। आणि 5 सदस्यीय कमिटी होती आणि ज्या कमिटीचे किंवा ज्या समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ज्यांचं नाव गवई साहेब आहे, तर हे गवई साहेबांनी असं म्हणजे या न्याय निवाड्यामध्ये निश्चित झालेलं आहे की 7 वर्ष अनुभव असलेली जी काय व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीने न्यायिक पदावर काम केलेलं असेल, न्यायिक अधिकारी म्हणून काम केलेलं असेल किंवा वकील म्हणून तिचा अनुभव असेल, किती वर्षाचा? तर प्रामुख्याने 7 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि 7 वर्षाचा जर अनुभव निश्चितच असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीला इथे जिल्हा न्यायाधीश या पदासाठी अर्ज करता येऊ शकणार आहे। आपण पुढचा प्रश्न पाहूयात। बघा, हेनले ट्रान्सपोर्ट इंडेक्स म्हणाले आहे आणि हेनले ट्रान्सपोर्ट साठी आहे, जो पासपोर्टच्या संदर्भामध्ये विचारात घेतला जाणार आहे मित्रांनो की ट्रॅव्हलिंग पासपोर्टच्या माध्यमातून जी होणार आहे या इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला कोणता देश आहे? अगोदर उत्तर पाहून बघू। बघा, पहिल्या क्रमांकावरचा देश जो आहे तो कोणता ठरलाय? सिंगापूर ठरलाय। बघा, 1 नंबरला जो देश आहे तो सिंगापूर आहे मित्रांनो, सिंगापूर। आणि दुसऱ्या क्रमांकावरचा जो काय देश आहे तो दक्षिण कोरिया आहे। आणि तिसऱ्या क्रमांकावरचा जो काय देश आहे तो जपान आहे। आणि तुम्ही म्हणू शकता की आशिया खंडाची बाजी या इंडेक्स मध्ये जास्त आहे, वर्चस्व चांगलं आहे। आणि त्यानंतर परत पुढे महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की असा हा जो रिपोर्ट आहे किंवा हा जो इंडेक्स आहे कोण पब्लिश करतं तर इंटरनॅशनल, व्यवस्थित समजून घ्या, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये किंवा ट्रॅव्हलिंग म्हणा त्याला, ट्रॅव्हलिंग एअर लाईन हा रिपोर्ट प्रसिद्ध करतं, ठीक आहे, ज्याला इन शॉर्ट तुम्ही IATA असं म्हणू शकता। या संस्थेच्या माध्यमातून काय केला जाईल? हा डेटा अवेलेबल केला जातो। नंतरचा प्रश्न बघा काय आहे, ग्लोबल हंगर रिपोर्ट आहे, तो हंगर रिपोर्ट आहे। आणि हा ग्लोबल हंगर रिपोर्ट किंवा इंडेक्स 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे या हंगर रिपोर्ट मध्ये? तर भारताचा मित्रांनो क्रमांक आहे बघा 109वा क्रमांक आहे। कितवा क्रमांक आहे? 109 क्रमांकाला आपण या इंडेक्स मध्ये आहोत। तर हा जो क्रमांक आहे हा खूप सिरियस स्टेट दाखवतोय, सिच्युएशन दाखवतोय, गंभीर अवस्था आहे आपली या इंडेक्स मध्ये। ओके, आता लक्षात ठेवा हा जो इंडेक्स आहे
हा इंडेक्स पब्लिश कोण करतं, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. तर कॉन्सर्न वर्ल्ड वाइड and वेल्थ हंगर हाईफ ही संस्था हे करते, म्हणजे इंडेक्स हा जो आहे जाहीर करते. म्हणून हा पण मुद्दा लक्षात राहू द्या तुम्ही, तो पण मुद्दा महत्वाचा ठरेल. आपण पुढे जाऊ मित्रांनो. प्रकृतीच्या कारणाने राजीनामा देणाऱ्या कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपले पद सोडले आहे? ज्या पालकमंत्र्यांना गुडघ्याचा आजार झाला होता आणि ज्यांच्याकडे सहकारी मंत्री म्हणून पद आहे आणि ज्यांनी गोंदियाचं काय केलेलं आहे, तर इथे पालकमंत्री पद सोडलेलं आहे, ज्यांचं नाव आहे बघा बाबासाहेब पाटील नाव आहे. गोंदियाचे पालकमंत्री होते आणि यांनी ते पद सोडलंय. ठीक आहे, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येईल. आणि त्यानंतर परत पुढे आता त्या पदावरती कोण विराजमान झालाय, तर इंद्रनील. कोण झालंय बघा, इंद्रनील नाईक यांना ते पद दिलेलं आहे. ओके, हे पण लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. नुकतीच बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती असं त्यांचं नाव आहे आणि ही अभिनेत्री डान्स साठी खूप प्रसिद्ध होती बॉलिवूडमध्ये. त्यांचं निधन झालेलं आहे, 87व्या वर्षी निधन झालंय. आणि त्यांचं मूळ नाव काय आहे असं विचारलंय परीक्षेमध्ये. अशा पद्धतीचा प्रश्न पडतो, मूळ नाव काय आहे असं विचारलंय. तर टॉक्सी रिपोर्टर असं त्यांचं नाव होतं. या नावाने त्या परिचित देखील होत्या. आणि यांचा जो काय पहिला चित्रपट आहे तो राजा हरिश्चंद्र आहे आणि शेवटचा चित्रपट जो आहे तो अकबर अँथनी म्हणून तो चित्रपट आहे. ठीक आहे, आता आपण थोडस पुढे जाऊयात. ओ मित्र नावाची ही जी मोहीम आहे, ही मोहीम या मोहिमेची नियोजित तारीख तुम्हाला विचारली जाऊ शकेल आणि ही नियोजित तारीख आहे मित्रांनो 25 डिसेंबर 2025. ओके, लक्षात राहू द्या, 25 डिसेंबर आहे आणि 2025. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ती तारीख आहे. या दिवशी ही मोहीम सुरू होणार आहे. ओम मित्र नावाची ही मोहीम हा अर्धमानवी रोबोट आहे, जो अंतराळवीर जे असणार त्यांना तो मदत करणार आहे. मानवी रोबोट, लक्षात राहू द्या. आता पुढे जाऊयात आपण. भारतीय अंतराळ स्थानक पूर्णपणे कार्यरत होण्याचे अपेक्षित वर्ष कोणते आहे, तर 2025 आहे. ज्याला आपण स्पेस स्टेशन म्हणू, आपण नॅशनल स्पेस स्टेशन वरती स्वतःच आपलं तयार करणार आहोत आपण. 2035 पर्यंत ते वर्ष निश्चित केलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स हा जो आहे, या पासपोर्ट इंडेक्स मध्ये किंवा नुसार सिंगापूर नागरिकांना किती देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा ऑन अरायव्हल प्रवेश मिळणार आहे, तर तो 195 देशांमध्ये मिळणार आहे. हेही लक्षात राहू द्या, हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरतो. आता एक शेवटचा प्रश्न बघा. गगनयान मोहीम आहे आणि ही मोहीम मानवी अंतराळ प्रवास कधी अपेक्षित आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर जे आहे आपण प्रयत्न करणार आहोत 2027 ला. असा पण तुम्हाला परीक्षेतला महत्वाचा प्रश्न बनेल. या ठिकाणी आपण थांबूयात. हे प्रश्न महत्वपूर्ण आजच्या दिवसासाठी असतील. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.